नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वी सराव संच 54 बघणार आहोत। यामधील आपला पहिला प्रश्न, एका शहरामध्ये एका आठवड्यात पडलेला पाऊस मिमीमध्ये दिला आहे, त्यावरून आठवड्याची पावसाची सरासरी काढा। बघा, एका आठवड्यात किती पाऊस पडला त्याची आपल्याला सरासरी काढायची आहे। तर सरासरी काढण्यासाठी आपल्याला सरासरीचं सूत्र काय असतं ते माहिती पाहिजे। तर बघा, सरासरीचं सूत्र आपण पहिलं लिहून घेऊ। सरासरी बरोबर दिलेल्या माहितीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांकांची संख्या। एकूण प्राप्तांकांची संख्या। दिलेल्या माहितीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज। आता ही दिलेल्या माहितीतील प्राप्तांक आहे, त्यांची आपल्याला बेरीज करायची आहे। आता आपण इथे लिहून घेऊ 9 + 11 + 8 + 20 + 10 + 16 + 12 यांची बेरीज घेतल्यानंतर त्याला एकूण प्राप्तांकाची संख्येने भागायचं आहे। एकूण प्राप्तांक संख्या किती बघा, 1 2 3 4 5 6 7 किती झाले 7। तर याला आपण 7 ने भागायचं। येते लक्षात? ही एकूण प्राप्तांकांची बेरीज, त्याला एक प्राप्तांक किती दिलेला आहे त्यांनी भागायचा। हे प्राप्तांक 7 आहे, त्याने आपण भागून घेऊ। आता बघा, 9 आणि 11 20, 20 आणि 8 28, 28 आणि 20 48, 48 आणि 10 58, 58 यामधले आपण 10च पकडू। 58 आणि 10 68, 68 आणि 10 78, 78 आणि हे 2 आणि 6 8 होतात। 78 आणि 8 किती होतात 86। 86 भागिले 7। 86 ला आपल्याला 7 ने भाग द्यायचं, बरोबर। यांची बेरीज 86 आली, त्याला 7 ने भाग द्यायचं। आता बघा, 7 × 1 = 7, इथे पण 7 × 1 = 7। 8तून 7 वजा झाले, 1 राहिला, 1 आणि 6 16 झाले। 7 × 2 = 14 येणार, कारण 7 × 3 = 21 येतं, तर याच्यापेक्षा मोठी संख्या आहे। 14 16 मधून 14 वजा झाले, 2 राहिले, बरोबर। आता 7च्या पाड्यात तर 2 नाही, आपण याच्यावर 0 घेऊ। याच्यावर 0 घेतला म्हणजे आपल्याला काय दशांश चिन्ह घ्यावं लागतं। आता 7च्या पाड्यात 20 नाही आहे, 7 × 2 = 14च घ्यावं लागणार आहे। 20 मधून 14 वजा झाले, 6 राहिले, बरोबर। आता 7च्या पाड्यात 6 पण नाही, म्हणून आपण याच्यावर पण 0 घेऊ। याच्यावर 0 घेतला म्हणून पुन्हा इथं दशांश चिन्ह द्यायचं नसतं, ओके। आता 7च्या पाड्यात किती आहे, इथं 7च्या पाड्यात 60 आहे का, नाही। 7 × 8 = 56 घ्यावं लागणार। आता 60 मधून 56 वजा झाले, 4 राहिले। आता बघा 4, आता 7च्या पाड्यात पण 4 नाही, आपण याच्यावर पुन्हा 0 घेऊ। 7च्या पाड्यात 40 आहे का, नाही, मग आपल्याला 7 × 5 = 35 ही त्यापेक्षा छोटी संख्या घ्यावी लागणार आहे। आपण दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला कमीत कमी 3 अंक येतील इतक्यापर्यंत आपण भागायला पाहिजे। तर आपण आपला भागाकार किती आला, 12.285 आला। म्हणजे ही काय आली आपली सरासरी, 12.285 मिमी इतका सरासरी पाऊस त्या शहरामध्ये एका आठवड्यात पडला। किती, 12.285 मिमी। आता 2 नंबर उदाहरण आहे। सकाळच्या स्नेह संमेलनामध्ये स्वयंसिद्ध बचत गटाने आपला खाद्यपदार्थाचा स्टॉल लावला होता। दर तासाला झालेली विक्री ₹960, ₹830, ₹945, ₹800, ₹447, ₹970 याप्रमाणे आहे। तर ताशी सरासरी किती रुपयांची विक्री झाली हे आपल्याला काढायचं आहे। इथे पण आपल्याला सरासरी काढायची आहे। आपण पहिलं सरासरीचं सूत्र लिहून घेऊ। बघा, सरासरी बरोबर दिलेल्या माहितीतील सर्व प्राप्तांकांची
बेरीज भागिले एकूण प्राप्तांकांची संख्या. आता दिलेल्या माहितीतील एकूण प्राप्तांकांची बेरीज. आता हे आहे 960, 830, 945, 800, 447 आणि 970. हे आहे दिलेल्या माहितीतील प्राप्तांक. त्यांची आपल्याला बेरीज घ्यायची आहे आणि त्याला एकूण प्राप्तांकाच्या संख्येने भागायचं आहे. आपण पहिले अंशामध्ये काय घ्यायचं आहे आपल्याला? प्राप्तांकांची बेरीज. आपण बेरीज करून घेऊ बघा. 960 अधिक 830 अधिक 945 अधिक 800 अधिक 847 अधिक 970. याला एकूण प्राप्तांकांच्या संख्येने भागायचं आहे. एकूण प्राप्तांक संख्या 1 2 3 4 5 6. याला 6 ने भागायचं. बरोबर. आता आपण अंशामध्ये ज्या किमती दिल्या आहे त्यांची बेरीज करून घेऊ. जे रुपये दिले आहे त्यांची बेरीज करून घेऊ. अगोदर एकक स्थानी जे आहे त्यांची बेरीज करू बघा. 0 7 0 5 0 0. म्हणजे फक्त 5 आणि 7 हे 12 होतात. 12चे 2 इथे हातच्याला आला 1. दशक स्थानी 6 आणि 3 9 9 आणि हा एक 10. बरोबर. 10 आणि 4 14. 14 आणि 4 18. 18 आणि 7 25 होतात. तर 25चा 5 इथे हातच्याला किती आले? 2. 9 आणि 2 11. 11 आणि 8 19. 19 आणि 9 28. 28 आणि 8 36. 36 आणि 8 44. 44 आणि 9 53. भागिले 6 करायचे आहे. आता बघा यांना 6 ने भाग देऊ. 6 1 6. 6च्या पाड्यात 5 नाही, मग आपण ह्या दोन संख्यांना भाग देऊ. 6च्या पाड्यात 53 आहे का बघा. ताशी सरासरी विक्री बरोबर रुपये 892. आपलं उदाहरण क्रमांक 3 आहे. विदर्भात 5 वर्षात पडलेल्या पावसाची नोंद पुढे दाखवली आहे. त्यावरून पावसाची 5 वर्षातील सरासरी काढा. 900 मिमी, 650 मिमी, 450 मिमी, 733 मिमी, 400 मिमी. आता इथे पण आपल्याला सरासरी काढायची आहे. आपण पहिल्या सरासरीचं सूत्र लिहून घेऊ बघा. सरासरी बरोबर दिलेल्या माहितीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांकांची संख्या. बरोबर. आता बघा दिलेल्या माहितीत एकूण प्राप्तांकांची बेरीज घ्यायची. हे 900 650 450 733 आणि 400 हे आहे दिलेल्या माहितीतील प्राप्तांक. आपण त्यांची बेरीज करून घेऊ अगोदर. बघा 900 अधिक 650 अधिक 450 अधिक 733 अधिक 400. याला आपल्याला एकूण प्राप्तांकांच्या संख्येने भागायचं आहे. 1 2 3 4 आणि 5 या आहे प्राप्तांक संख्या. म्हणून आपण इथे 5 घेतलं. बरोबर. 3 आणि 3 येणार आहे. दशक स्थानी बघा 3 आणि 5 8 होतात. 8 आणि 5 13 होतात. 13चा 3 इथे हातच्याला आला 1. 9 आणि 10 9 आणि 1 10. 10 आणि 7 16. 16 आणि 4 20 होतात. 20 आणि 7 27. 27 आणि 4 31. मग इथे 31 आले. त्याला 5 ने भागायचं आहे. आता बघा याला 5 ने भाग देऊन घेऊ. 5च्या पाड्यात 3 नाही आहे म्हणून आपण या दोन संख्यांना एकदाच भाग देऊ. आता 5च्या पाड्यात 31 पण नाही, पण त्याच्यापेक्षा छोटी संख्या आहे. बरोबर. हा 1 आहे बघा. 5 1 5. 5 7 30. 31 मधून 30 वजा झाले. 1 राहिला. 1 आणि 3 13. 5 दुने 10 आपण घेऊ शकतो. 13तून 10 वजा झाले. किती राहिले? 3. 3 आणि 3 33 झाले. आता 5च्या पाड्यात तर 33 नाही आहे.
5 30 घेऊ आपण. किती राहिले? 3 राहिले. बरोबर. आता 5च्या पाड्यात 3 आहे, आपण याच्यावर 0 घेऊ. इथं दशांश चिन्ह देऊ याच्यावर 0 घेतल्यामुळे. आता 5 30 होतात. म्हणून किती आलं उत्तर? किती सरासरी आली? 626 दशांश चिन्ह 6. म्हणून 5 वर्षातील पडलेल्या पावसाची सरासरी बरोबर 626 दशांश चिन्ह 6. मी. उदाहरण क्रमांक 4 आहे बघा. एका शेतकऱ्याने पशुखाद्याची पोती आणली. त्यांची वजने किलोग्रॅममध्ये पुढे दिली आहेत. तर पोत्यांचे सरासरी वजन काढा. आता हे पोत्यांचे वजन दिलेले आहे. यांची सरासरी आपल्याला काढायची आहे. मी तर सरासरीचे सूत्र लिहिलेले आहे. दिलेल्या माहितीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक संख्या. दिलेल्या माहितीतील एकूण प्राप्तांक आहे ते बेरीजच्या स्वरूपात लिहिलेले आहे. त्यांची बेरीज आपल्याला पुढे करायची आहे. आणि एकूण प्राप्तांक संख्या इथं 8 का घेतलेला आहे? कारण या किती आहे? 8. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आहे. म्हणून आपण या 8 घेतल्या. तर बघा 8 आणि 7 15 होतात. 15 आणि 5 20. 20 आणि 3 23. 23 आणि 9 32 होतात. 32 आणि 2 34. 34 आणि 8 42. तर 42चा 2 इथे दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला 2 आणि 4 कुठे जाणार? हातच्याला जाणार. दशांश चिन्हाच्या डाव्या साईडला पहिल्या नंबरकडे 4 हातच्या. बरोबर. आता बघा 9 आणि 4 13 होतात. 13 आणि 9 22 होतात. 22 आणि 9 31 होतात. 31 आणि 9 40. 40 आणि 8 48. 48 आणि 9 57. 57 आणि 8 65. तर 65चा 5 इथे हातच्याला आले 6. 6 आणि 4 10. 10 आणि 4 14. 14 आणि 4 18. 18 आणि 4 22. 22 आणि 5 27. 27 आणि 4 31. 31 आणि 4 35. 35 आणि 4 39. तर इथे 39 आले. यांना आपल्याला 8ने भागायचं आहे. 8 एक 8. 8 चोक 32 येणार. कारण 39 नाही या पाड्यामध्ये 8च्या. म्हणून 8 चोक 32 घेतलं. आता 39 मधून 32 वजा झाले. 7 राहिले. 7 आणि 5 75. 7 आणि 5 75 झाले. आता 8च्या पाड्यात 75 आहे का बघा? 8 9 72 घ्यावं लागणार आहे. बरोबर. 75 मधून 72 वजा झाले. 3 राहिले. 3 इथे येणार आहे. 3 आणि 2 32. बरोबर. इथं दशांश चिन्ह आहे त्याच्या अगोदर दशांश चिन्ह देऊन घेणार आपण. 8 चोक 32 म्हणजे 49.4 हे आलं सरासरी. तर आपण इथे लिहिणार 49.4 किलोग्रॅम. हे पोत्यांचं वजन किलोग्रॅम मध्ये दिले म्हणून आपण इथे किलोग्रॅम लिहिणार. म्हणून पोत्यांचे सरासरी वजन 49.4 किलोग्रॅम आहे. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 7वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.